विषय कसा आहे माहिती आहे का पब्लिक, लई दिवसांनी व्लॉग टाकावले ते बी बरोबर आहे सोडा. तर निघालेलो कुठं माहिती आहे काय, उज्जैनला. मग बॅगा बिगा पॅक करून घेतलेले हो सगळ्या. सकाळी लवकरच जायचं होतं जरा, त्यामुळे लवकर उठलेलो आज. आवरून बिवरून गेलो, ट्रॅव्हल मध्ये बसलो बघा निवांत एकदाच. मला वाटलं लवकर जाईल, कुठलं काय हो, जवळ जवळ का नाही 7 वाजा आलत बघा. अजून बी कोल्हापुरातच होतो. लवकर उठून तसा काय फायदाच झाला नाही हो, काय विषय आता. मग म्हणलो आता असून दे, निवांत बसूया आपण, काय विषय नाही. सकाळपासून काय खाया नव्हतं, त्यामुळे आता 12 वाजता का नाही नाश्त्याला थांबलेलो बघा मिरजत बरोबर. नाश्त्याला काय चहा प्यायला लागतोयच आपल्याला. चहाचा आणि नाश्त्याचा बुक्का पाडून घेतला आणि मग निघालेलो परत. बरोबर अर्ध्या तासात सगळं आवरलेलं. परत लगेच ट्रॅव्हलिंग चालू केलं, कारण वेळ लागणार होता पुढं. पंढरपुरात गेलो, तिथं गेलो माझा फोनच स्विच ऑफ झाला, त्यामुळे काय दाखवूच शकलो नाही, असा विषय झालता. पंढरपुरात जरासा वेळ लागला दर्शनाला, पण झालं एवढा काय विषय नाही. मग आता काय नाश्ता करून झाल्यापासून काय पुढं काय खाली आलं नव्हतं, त्यामुळे आता 1:30 वाजता का नाही बरोबर हॉटेल जयशंकर पाशी थांबलेलो बघा जेवायला. जेवलं तर पाहिजेच. जेवून झाल्यानंतर परत ट्रॅव्हलिंग चालू केलं, कारण जाणार होतो तुळजापूरला. कारण तिथं बी लय गर्दी असते, त्यामुळे तिथं वेळ लागणार होता पुढं. तिथं पोचलो आणि दर्शन एकदम टॉपमध्ये घेतलो, काय विषय नाही. मग आता जाता आता का नाही हे महाद्वार बघून घ्या, पूर्ण दगडात बांधलेला केवढा आहे बघा. दर्शन ते घेऊन आता सगळं झालेलं, त्यामुळे परत लागलो ट्रॅव्हलिंगला. लातूरमध्ये पोचायला का नाही जरासा वेळच लागला आम्हाला. ट्रॅव्हलिंग करत करत का नाही रात्र झालती बाबा पूर्ण. मग का नाही वैजनाथ ज्योतिर्लिंगला गेलतो भावानो. हे का नाही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. दर्शनाच्या रांगेत लागलेलो, आता काही एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे लगेच दर्शन होतं आमचं. दर्शन घेतलं बघा एकदम जवळनं, कारण रात्रीची काही गर्दी नसत्या, त्यामुळे लगेच दर्शन झालं. मग म्हणलो आता एवढ्या रात्रीच तर काही जेवण मिळणार नाही, लागलंच तिथंच प्रसाद खाऊन घेऊया, काय विषय नाही. जस्ट खाऊन घेतला बघा आणि तोपर्यंत लाईट गेली. आता काय करायचं. दर्शन आणि प्रसाद करून झाल्यानंतर का नाही भावानो निघायचं म्हणलेलो, कारण आता असं तसा वेळच झालता जास्त. रात्री औंढा नागनाथला का नाही रूम घेतलेली, बॅगा बिगा काढल्या. रात्री 12 वाजलेलं बघा जायला रूमवर. रूम अशी एकदम टॉप मध्ये होती का नाही भावानो, काय बोलायलाच नको. उद्या पण जास्त मंदिर आहेत आता, त्यामुळे काय असेल ते उद्या बघायचं. आपलं का नाही डे नुसार व्लॉग पडतील, तर डे टूचा व्लॉग बघा विसरू नका.